संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 7 मराठी अर्थासह बघूया. अभंग क्रमांक 7. सुखे ओळंब दावी गोहा माझे दुःख नेना पहा. आवडीचा मारिला वेडा होय कैसा मने बिडा. अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर तूप पथा. तो पहारा मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपती. निज नये खाली फुले जवळीन साहती मुले. अंगी चंदन लाविते भाळी सदा शूळ माझे कपाळी. निपट मज न चले अन्न पायली गहू साजतीन. गेले वारी तुम्ही आणिले साखर 7 दिवस गेली 10.5 शेर. हळगोळोनी आले मास माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे. तुका म्हणे जिता गाढव केला मेलियावरी नरका नेला. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, एक भोगवादी स्त्री ही नवऱ्याला म्हणते खरे तर ती सुखी असते, पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही. मग तो पती तिच्या आवडीने वेळा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो. ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे, त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दूध तूप साखर घालून भात खावा लागे. अहो मला दुसऱ्या पहराला चक्कर येते आणि मी बेशुद्ध पडते. मला शुद्ध राहत नाही व त्यामुळे मला झोप लागत नाही. मला माझ्या खाली मुले टाकले वर झोप येते व ही माझी मुले माझ्याजवळ असल्यावर किरकिर करतात, त्यामुळे ते मला सहन होत नाही. नाटकं करत ती त्याला म्हणते की मला कपाळ शूळ आहे, त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते. साधे अन्न मला जमत नाही, मला 3 पायली गव्हाचा सांजा लागतो. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही जी 10.5 शेर साखर आणली ती 7च दिवस गेली. अहो माझे हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले. केवढं हे माझे हे दुःख आहे हे तुम्हाला कळत कसे नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे त्या माणसाचा जिवंतपणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेल्यासारखा आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. मित्रांनो.